नमस्कार, मी आहे तन्वी आणि तन्वीज बेक्स अपमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवतो डच चॉकलेट फ्लेवर केक आहे आणि मला एक साथ 3 केक होते। डच चॉकलेट फ्लेवर केकचीच ऑर्डर होती एका दिवशी। तर मग मी हे तिन्ही बेस मी पहिले बनवून घेतले आणि त्यांना थंड करून घेतला आणि नंतर मी त्यांची एकत्र सर्वांची कटिंग करून घेतलेली। 3 लेअरमध्ये कट करून घेतले तिन्ही स्पॉन्ज आणि नंतर मग मी यांचं क्रम्बल कोट करते। तर तुम्हाला मी आज केक दाखवते, तो माझ्या फ्रेंड्सने दिलेला होता ऑर्डर, तिच्या मिस्टरांचा बर्थडे होता त्यासाठी। तर याला मी सोकिंग केलेलं आहे शुगर सिरपने, नंतर मग मी त्याला लावून घेतलेलं आहे गनाश आणि डच क्रीमने केलेली आहे क्रम्बल कोट। तर मी फिलिंगमध्ये यूज केलेलं आहे गनाश आणि चोको चिप्स, असं दोन्ही लेअरमध्ये गनाश आणि चोको चिप्सचं मी फिलिंग केलं आहे आणि नंतर मग असं फायनल लेअर वरची ठेवून घेतली, त्यालाही सोकिंग केलं आणि त्याला गनाश लावून घेतला आणि डच क्रीमने त्याला क्रम्बल कोट माझं रेडी करून घेतलं लावून। आणि मग मी केक ठेवून दिला फ्रीजमध्ये सेट व्हायला आणि सेट झाल्यानंतर मी याला फायनल कोटिंगसाठी यूज करणार आहे व्हाईट क्रीम। तर व्हाईट क्रीम मी लावून घेतली, पहिली टॉपला स्प्रेड करून घेतली पॅलेट नॅपच्या साहाय्याने, नंतर मग साईडला लावून घेतली आणि याला प्लेनच फिनिशिंग करायची होती मला। तर मी याचं प्लेन फिनिशिंग करून घेतली आणि केक थोडा वेळ सेट करून घेतला आणि कारण याच्यावरती जे मला डिझाईन करायची होती ती गनाशने करायची होती, म्हणजे याच्यावरती रायटिंग करायची आहे, त्यासाठी मी गनाश भरून घेतला आणि त्याला मी छोटासा कट करून घेतला आणि नंतर मी लावताना याचं प्लेनच फिनिशिंग ठेवलेली वरती, पण मी जे लावताना थोडी गडबड झाली, ते गनाश थोडा टाईट होतं त्याच्यामुळे ते स्प्रेड होत नव्हतं, व्यवस्थित लिहायला जमत नव्हतं मला। मग मी ते काढून घेतलं आणि मग मी काय केलं, वरती स्विरल पॅटर्न करून घेतला आणि थोडंसं गनाशची पायपिंग बॅग आहे त्याची हातामध्ये क्रश केली, त्यामुळे ते थोडीशी पातळ झालं गनाश आणि मग मी असं लिहून घेतलं हजबंड आणि डॅड असं क्रॉसमध्ये आणि हार्ट शेपचं असं माझ्याकडे स्प्रिंकल होते, ते मी असे लावून घेतले रेड आणि साईडला कवरिंग करून घेतलेली आहे गोल्डची आपली एडिबल जी फ्लेक्स असतात गोल्ड फ्लेक्स, त्यांनी मी असं साईडला लावून बॉर्डरला पूर्ण डिझाईन कवरिंग करून घेतली आणि आता आपला केक रेडी झालेला आहे। आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ, माझे व्हिडिओ युजफुल वाटत असतील तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच मी नवीन डिझाईनचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईन। थँक्स फॉर वॉचिंग।